हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज होता गुरुवारच्या सकाळी मी उठली होती आणि घर पण आवरायला मम्मीला मदत केली होती. तर थोडंसं काम बाकी होतं सकाळी उठल्यानंतर तर ते करायचं होतं. इथे सकाळी मम्मी पिल्लांना खायला देत होती आणि त्यांची पण खायची वेळ झाली होती. तर आता मी किती दिवस आहे या मम्मीकडे सांगू शकत नाही, कारण मी लास्ट व्हिडिओत तुम्हाला म्हटलं होतं का बहिणीच्या डिलेवरीसाठी मी आली आहे. पण अजून तिची डिलेवरीची तारीख पुढे गेलेली आहे, त्यामुळे मी सांगू शकत नाही मी किती दिवस आहे किंवा नाही आहे ते. तरी ते मम्मी त्यांना खायला देत होती आणि तो काळा आहे तो खूप ओरडत होता, दे म्हणून खायला असं. तर इथे परी वाट बघत होती कधी देते म्हणून मम्मी, आणि इथे माझा हिरो बाहेर बघत होता पाऊस. तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा इथे कोण मस्त वाटतंय ते. आणि बॅकग्राऊंडला आवाज येतोय तो इग्नोर करा, कारण इथे खूप बाजूला घर असल्यामुळे आवाज येतो. तर इथे आम्ही गेलो होतो मॉलमध्ये सामान भरायला, आणि संध्याकाळी आम्ही चाललो होतो, गुरुवार होता, स्वामींच्या मठामध्ये. आजूबाजूच्या मम्मी, बहीण, मी अशा आम्ही 4-5 जणी चाललो होतो. तर वातावरण पण खूप मस्त झालं होतं. पाऊस तर काय चालूच आहे इथे. तुमच्याकडे आहे का नाही कमेंट करून नक्कीच सांगा. मस्त अशी हिरवी झाडं बाहेर उगवलेली होती. आता पण आवाज येत असेल पावसाचा, सो तुम्ही थोडंसं समजून घ्या. तर इथे जवळच मठ होतं आणि रस्त्याला घाणसुद्धा भरपूर होती. मुंबईला तर हाच प्रॉब्लेम आहे सगळीकडे, घाणीचा. तर इथे आम्ही आता मंदिरात पोचणारच होतो. तर इथे आम्ही चाललो होतो मठात, आणि इथे समोरच मठ होतं आणि गर्दीसुद्धा झाली होती आणि पाऊस पण खूप मोठा येणार होता. त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करत होतो की लवकरात लवकर जायचा, आणि जायच्या वेळी पाऊस भेटतोच. आणि या पावसाच्या दिवसात आता व्हिडिओज करायला भेटत नाही, कारण खूप पाऊस पडतो आहे आणि त्यात फोन काढायचा म्हटलं तर भीतीच. इथे किती मोठा खड्डा आहे तुम्हाला दिसतच असेल, त्यात किती पाणी भरलेलं आहे ते. कारण या मुंबईला खड्ड्यापेक्षा जास्त त्यात पाणीच असतं. रस्त्यावरती खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे तेच काही कळत नाही. तर इथे आम्ही फायनली मठात पोचलो होतो, आणि इथे वेल्डिंगचं काम चालू होतं. त्याचे फायर स्पार्क्स उडत होते, तर भीती वाटत होती आज जायचं का नाही जायचं. मग चपला काढल्या आणि आज जायला निघालो. तर त्यांनी काम थांबवलं होतं, म्हणजे त्यांना सांगितलं की माणसं मागे आहेत म्हणून, तर त्यांनी स्टॉप केलं थोड्या वेळासाठी ते काम. मग आम्ही इथे सर्वांनी चपला काढला आणि आतमध्ये गेलो, आणि खूप मस्त वाटतं मठात गेल्यावरती. मन अगदी प्रसन्न होतं, आणि त्यात स्वामींना बघितलं तर विषयच नाही. खूप भारी वाटतं, खूप म्हणजे खूपच, की जे सांगू शकत नाही. जे स्वामींना मानत असतील त्यांना अनुभव माहीतच असेल की किती भारी येतो. तरी ते पाय वगैरे धुतले मी, आणि